तर आज भारतीय सैन्य दलाने काही अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त केली आहेत। बघूयात याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। सुरक्षा एजन्सीने जारी केल्या 14 कट्टर दहशतवाद्यांची यादी। एप्रिल 2025 पासून सक्रिय असलेल्या जम्मू काश्मीरमधल्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जारी। लष्कराकडून अनंतनागमध्ये शोध मोहीम सुरू। 175 अधिक संशयितांना आतापर्यंत ताब्यात घेतलं। दहशतवादी संघटनांना मदत केल्याच्या आरोपावरून संशयितांची चौकशी। कुपवाडात भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। 5 AK सिरीज रायफल, पिस्तूल आणि दारुगोळ्याचा समावेश। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका। आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त। कुलगाम जिल्ह्यातील माटलहामा भागात मोठी कारवाई। दहशतवादी हल्ल्यातील संशयित झाकीर अहमद गनीचं घर उद्ध्वस्त। तर छोटीपोरा भागात दहशतवादी शाहिद अहमदचंही घर उद्ध्वस्त। 2002 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता। पुलवामामध्ये संशयित दहशतवादी एहसान शेखचं आणि आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त। 2018 पासून दहशतवादी संघटनांसोबत सहभाग होता। कुलगाममधील सक्रिय दहशतवादी जाहिद अहमदचं घर रात्री जमीनदोस्त। तसंच पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचं समोर आल्यानंतर आसिफ अहमद शेख आणि आदिल ठोकर बिजबेहरा या 2 दहशतवाद्यांची घरही उद्ध्वस्त। TRF दहशतवादी संघटनेनं घेतला भारतीय लष्कराचा धसका। पहलगाम हल्ल्यातून हात झटकले। पहलगाम हल्ल्यात सहभागी नाही। TRF कडून पत्रक जारी। अकाउंट हॅक झाल्याची पत्रकात माहिती। हल्ल्यानंतर लगेचच स्वीकारली होती जबाबदारी। पाकिस्तानचे 2 तुकडे करा। पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची मोदींकडे मागणी। पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देकर एक धक्का में 2 टुकड़े किए पाकिस्तान को। एक बांग्लादेश, दूसरा पाकिस्तान। मोदी जी कदम उठाओ, जो मुंह तोड़ जवाब दो आतंकवादियों को। धन्यवाद मित्रों।